हो हो बसवून ठेव त्यांना, मी 10 मिनिटात पोहोचतोय. लगेच लगेच. राघव, ए राघव. काय काय बाबा, काय आणायचं होतं का? पटकन आणून देतो. नाही नाही, आतमध्ये ये. सांगा ना मला, इथून पटकन घाई आहे. अरे बोलायचंय थोडस. चल आतमध्ये जा, आतमध्ये ये. अहो बाबा, मी शूज पण नाही का. अरे असू दे, राहू दे, बस बस. काय बोलायचं होतं? एकदम महत्वाचं सांगायचंय. 1 मिनिट. तुम्ही सध्या ऑफिसमध्ये पण येत नाही आहात. डोक्यात काही वेगळं प्लॅनिंग चालू केलंय का? होय, काय? सांगतो. बरं. अरे आता नाही रे, संध्याकाळी सांगतो माझ्या डोक्यात काय आहे ते. म्हणून तुला सांगितलं, ऑफिसला चालला असेल ना तर लवकर परत ये. मला ना तुमच्या सगळ्यांशी महत्वाच्या विषयावर बोलायचंय. मग आता आलं तर सांगून टाका ना. अरे नाही रे, मला सगळ्यांसमोर सांगायचंय, म्हणून म्हंटल संध्याकाळी लवकर ये म्हणून. असं काय करताय बाबा? आता तुम्ही विषय काढलाच कशाला? बरं काढला विषय, आता दिवसभर माझ्या डोक्यात तेच राहणार. आता बोलवलं ना, सांगा. अरे बाबा, तुला सांगायसाठी म्हणून बोलवलं होतं. बाहेरच्या बाहेर जाताना सांगायचं होतं संध्याकाळी लवकर ये. तू ऐकलं असतंस, विचारलं नसतंस काय येऊ म्हणून ते, म्हणून मी स्वतःहून सांगितलं तुला. बरोबर आहे. अरे मी नेहमीच बरोबर असतो, होय की नाही? फक्त तू नीट ऐकत नाहीयेस. किंवा संध्याकाळी लवकर ये. बरं ठीक आहे, मी संध्याकाळी लवकर येतो. आता निघू? निघ. ठीक आहे, येतो संध्याकाळी लवकर येतो. काय काम आहे काय माहिती. राघव, विसरू नकोस. हो या. काय हो, तुम्ही पूर्ण विचार केलायत ना? नाही, आपल्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून विचारते. होय, मी सगळ्या गोष्टीचा नीट विचार केलाय आणि जो विचार केलाय ना त्याप्रमाणेच मी वागणार आहे. विषय संपला. सांग ना, आजी काय बोलत होती? चिंगी बाळा, वाईट शब्द असतो, लक्षात नको ठेवूस तू, ठीक आहे? थांब, बघतेस त्यांच्याकडे. यांची ना बोलतीच बंद झाली पाहिजे कायमची. तुझ्याबद्दल एक सुद्धा शब्द मी वाईट ऐकून घेणार नाही. आनंदी विषयी बोलताय ना? बोला बोला. लोकांच्या बायका लेकरांना कडे घेऊन मिरवतात आणि ही आमची वाद. बोला बोला. झाली की नाही बोलती बंद? जमते का? आनंद मारला या आनंदीने माझ्या घरातला. एक नातू देऊ. कोण आले? हे कसं आलं? मी कोणाला बोलले? हे आलं मला. उघडा जा, उघडा. ए आनंदी, दरवाजा उघड. हो का? काम टेकडी मला. हा, आई, काय किती वेळ दार उघडायला? हा बरं ऐक, माझ्या घरातली ना जरा साखर संपली, थोडी साखर हवी होती. हा, तुझ्या बहिणीला विचार, तिलाच माहिती आहे. बाकी काय कामाची नाहीये ती, देईल जा. अरे काय चाललंय? जाऊ दे, मीच घेते साखर. आनंदी, साखर घेते ग. अहो काय गाताय? वा वा, क्या बात है, क्या बात है. ओ, आहा आहा. आजी ना रागात बोलली असेल. तू आता लक्ष नको देऊ त्या गोष्टीकडे. आणि यापुढे हा शब्द कुठेच बोलायचा नाही, घरात नाही, बाहेर नाही, कुठेच नाही. आज बटाट्याची भाजी दिसतीये. वा, चकाचक ठेवलंय ना सगळं. हे काय? कुकू म्हणजे? आनंदीची कमाल आहे. सगळं कसं अगदी जागच्या जागी. आई, वा 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 वा.
खूप नशीबवान आहेस तू, तुला आनंदी सारखी सून मिळाली आहे. माझ्यासारखी सून मिळाली असती ना तर काही खरं नव्हतं तुझं. हो ना. काय ते सून काय करता सुनेचा आई काय होतंय? बोला. आई अगं तुझ्या घशात वगैरे काही अडकलं असेल तर पाणी पिऊन घे, मी निघते, मला उशीर होतोय. हा आई पाणी पिऊन घे, निघते मी. पिताय पाणी? पिताय? बद्दल काय बोलले तर मला असं का होत काहीतरी होत. बरं बाबा, बोला आता, असा काय निर्णय घेतलाय आम्हा सगळ्यांना एकत्रित ऐकवायचा आहे? बाबा काय झालंय? तब्येत बरी आहे ना तुमची? नाही, तसं काही झालेलं नाहीये, पण मी खूप विचार करून निर्णय घेतलाय आणि मला तो तुम्हा सगळ्यांना सांगायचा आहे. अहो हो, मालती, मी विचार केलेला आहे. बाबा काही सिरियस आहे का? नाही, तसं काही सिरियस नाहीये रे. नाही, वाईट वाटून घेऊ नकोस, पण आम्ही तुझ्यावर आमच्या मुलाप्रमाणे प्रेम केलंय आणि तुलाही माहिती आहे. पण ना, काही काही निर्णय हे परिस्थिती बघून घ्यावे लागतात. का दिलेलं भांडवल परत घेताय की काय? मग परत घ्यायचं होतं तर मग भांडवल दिलंच कशाला? नाही, मी भांडवल परत घेत नाहीये. राघव आणि मी बिझनेस पार्टनर आहोत आणि कायम राहणार आहोत. आई थांब, त्यांना बोलू दे. बोला तुम्ही बाबा. इथे मलाच बोलता येत नाहीये. तर मी म्हणत होतो की परिस्थिती बघून काही निर्णय घ्यावे लागतात. पण सध्याची परिस्थिती काही बरी दिसत नाहीये. आता रमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर रमाला घरात त्रास होत होता, पण आम्ही तिला काही सपोर्ट करू शकलो नाही. याची खंत मला आयुष्यभर टोचत राहणार आहे. पण आनंदीच्या बाबतीत मात्र तो प्रॉब्लेम आम्ही होऊ देणार नाही. बाबा असं का म्हणताय तुम्ही? आनंदीला घरात त्रास नाही होत आहे. नाही, मला तसं काहीही म्हणायचं नाहीये. म्हणजे तुमच्या घरात काय चालू आहे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मला त्याच्यात अजिबात पडायचं नाहीये. पण आम्हाला आमच्या मुलीला जास्तीत जास्त पाठिंबा द्यायचा आहे आणि म्हणून आम्ही गेल्यानंतर आमचं हे राहतं घर तिच्या नावावर करायचा निर्णय आम्ही दोघांनी घेतलाय. हो, आमची वारस आमची मुलगी आनंदी असेल. बाबा खूप मोठा निर्णय हा. म्हणजे नका तुम्ही आनंदीची काळजी करून. मी आनंदीला कधी काहीच कमी पडू देणार नाहीये. हो, त्याबद्दल मला खात्री आहे. तू आणि तुझं कुटुंब तुम्ही आनंदी सोबत आहातच. पण आम्हालाही आमच्या मुलीसाठी काहीतरी करावंसं वाटलं. म्हणजे पुढे मागे तिला गरज पडलीच तर या घरातली माणसंच नाही तर हे घर सुद्धा तिच्यासाठी कायम आहे याची जाणीव तिला व्हायला हवी. बरोबर. आणि कदाचित आनंदी रिकाम्या हाताने सासरी आली हे जे काही लोकांचं मत आहे ना ते सुद्धा बदले. म्हणजे आनंदी नातू देऊ शकले नाही पण घर मात्र घेऊन आली असं दाखवायचंय का बाबा? आनंदी, अगं असं नको बोलूस. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्ही नीट विचार करा. पोरीला उगीच वाईट वाटलं आता.
नाही नाही, वाईट वाटण्याचा प्रश्न नाही. तुम्ही माझे आई बाबा आहात. तुम्हाला मला प्रेमाने काही द्यायचं असेल तर हक्काने देऊ शकता तुम्ही. पण एवढी मोठी गोष्ट कशासाठी बाबा? त्याची मला काही गरजच नाहीये. जी तुमची संपत्ती, तुमचा पैसा, तुमचं घर, यावर तुमचा हक्क आहे. मला ते नको आहे. आत्तापर्यंत तुम्ही जेवढं प्रेम दिलंय ना मला, ते खूप आहे माझ्यासाठी. घर वगैरे नकोय मला. आई, तुम्हाला काय वाटतंय? हा निर्णय योग्य वाटतोय तुम्हाला? काय हो? बघा, आई नाही बरोबर नाही वाटत आहे बाबा. तुम्ही बसा, मी आलो. आनंदी, आनंदी, ए आनंदी, ऐक. अगं, आलेल्या लक्ष्मीला नाकारून कुठे जातीयेस? तुला काय अक्कल आहे की नाही? तू मागितलंयस का त्यांना काही? त्यांना वाटतंय म्हणून ते देत आहेत ना. आनंदी बाळा, आनंदी बाळा, थांब. मी तुम्हाला माझा निर्णय सांगितलाय की नाही? मग काय बोलायचं बरं आता? आनंदी बाळा, नाही, तू तुझा निर्णय बदल असं मी म्हणत नाहीये, पण माझं ऐकून तर घे. बाळा, मी तुझी किंमत करायचा प्रयत्न करत नव्हतो, किंवा तुला पैशात तोलून तुझ्या सासूबाईच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं असाही माझा प्रयत्न नव्हता. फक्त तुझं माहेर तुझ्या पाठीशी आहे याची जाणीव त्यांना व्हायला हवी, एवढाच माझा प्रयत्न होता. बाबा, मला ना आईंचं प्रेम असं विकत नाही घ्यायचं. तुम्ही तुमचं घर माझ्या नावावर करायला निघालात, त्यानंतर मी काय तुमच्या मरणाची वाट बघायची का? छेप, असं जमणारच नाही मला. तुम्ही सगळेजण ना माझी माणसं आहात. आई सुद्धा चिडल्यात माझ्यावर, मान्य आहे मला. आणि खरं सांगू का, त्यांना मनवायचं कसं ना हेही कळत नाही मला आता. पण असं पैशांच्या जोरावर त्यांचं मन नाही जिंकायचंय बाबा मला. आनंदी, खरं तर हे घर मी तुझ्या नावावर करायचा निर्णय घेतला ना, तेव्हा मला असं वाटलं होतं की या सगळ्या गोष्टीला तू पहिल्यांदा नकार देशील. तू हे स्वीकारणारच नाहीस. पण मुली, अगं मी बाप आहे तुझा, आणि बापाला सतत काळजी असते मुलीची. ते परक्याचं धन असतं ग. अगं, तू तुझ्या सासरी एकटी पडलीस, तुला परक वाटायला लागलं, तर तुझं माहेर तुझ्या पाठीशी आहे याची तुला शाश्वती असायला हवी. तुम्ही आहात ना माझ्यासोबत, मला माहितीये. तुम्ही मला खचू देणार नाही कोणत्याही परिस्थितीत, हेही माहितीये मला. आनंदी, फक्त मानसिक आधार नाही ग, तर तिच्या माहेरून तिला आर्थिक आधारही आहे, म्हणून हे सगळं केलं. बाबा, अहो, एवढी कसली काळजी करताय तुम्ही माझी? हे बघा, तुमची मुलगी आहे मी. हा मान्य आहे मला, मी तुमच्या सोबत लहानपणापासून राहिली नाहीये, पण तुमच्याकडनं शिकले मी. कोणतीही परिस्थिती आली तरी खचायचं नाही, त्या गोष्टीला सामोरं जायचं. आपण जर बरोबर असू, आपलं नाणं जर खणखणीत असेल, तर कशाला कोणाला घाबरायचं? आत्तापर्यंत मी आईनं जी माया लावली ना, त्या मायेवर माझा पूर्ण विश्वास आहे. बाबा, यापुढे मी आनंदात राहीन, माझा संसार सुखाचा करेन. या संकटाला मी तोंड दे आणि माझं कुटुंब ना मी पुन्हा एकत्र आणेन. बघाच तुम्ही. तर तुमच्या दोघांचा आशीर्वाद हवाय मला, बस. काळजी नाही करायची तुम्ही आता. नमस्कार, मी सुलक्षणा कर्णिक. हे येतोय मला बोलता. मग मला काय झालंय? अचानक बोलता बोलता म्हणजे बोलतीच का बंद होते? मी महत्वाचं बोलतानाच बंद होते. बाई, आनंदी बद्दल काही बोलताना बंद होतंय का? हा, आनंदी, तू नको बे, उगाच परत बंद व्हायचे. का असं होतंय मला काही कळत नाहीये. सुलक्षणा कर्णिक, सुलक्षणा माधव कर्णिक राहणार. बाकी सगळं येतंय बाई, पण मला
माझं मध्येच बोलणं का बंद होतं मला कळत नाही देवा. मला हे असं नको बाबा. हे माझं बोलण्यावरच तर माझं सगळं आहे. तू माझं तोंडच बंद करशील तर मी कुठे जाऊ मला सांग. एक तेच मनोरंजनाचं साधन आहे माझं बोलणं आणि तेच तू बंद करतो आणि ऐनवेळी बंद करतो. मग मी काय करायचं सांग मला. आज मी इतकी खुश आहे की इतकी खुश मी कधीच नव्हते. सुलक्षणाबाईंची बोलतीच बंद करून टाकली. खरं तर ना माझ्या वेळेलाच त्यांची बोलती बंद करून टाकायला पाहिजे होती. आनंदीला बोलताय काय? आनंदीला बोलताय? बोला बोला. तुमची बोलती ना मी कायमची बंद करून टाकेन. मग सगळं कर्णिक कुटुंब सुखी होऊन जाईल. Freedom of speech! तुम्ही आता काय केलंय मी? फ्रीडम ऑफ स्पीच. कुणालाही कुठेही केव्हाही कसंही बोलण्याचा माणसाला मोठा अधिकार आहे आणि नेमका तोच त्या गमावून बसल्या. कोण? आपल्या सासूबाई. का बरे त्यामध्येच बोलताना अडखळत असतील? तुम्ही काही केलं नाही? अहो ते काय फ्रीडम ऑफ स्पीच नाहीये. स्वातंत्र्याचा गैरफायदा आहे तो. उचलली जीभ लावली टाळ्याला. काही बोलतात हो त्या. तो त्यांचा स्वभाव आहे म्हणून काही तुम्ही त्यांना बोलण्यापासून नाही अडवू शकत. चित्रगुप्त महाराज ते नाही नाही, मला काही ऐकायचं नाही. या कृत्याची तुम्हाला शिक्षा मिळणार आणि कठोर शिक्षा मिळणार. चुकीला माफी नाही. वर्ण येताना तुम्हाला सांगितलं होतं, काही नियम घातले होते, समजावून सांगितलं होतं, पण तरी सुद्धा तुम्ही तीच चूक पुन्हा पुन्हा करताय. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ज्यावेळी तुम्ही काहीच केलं नाहीये, केलंय. स्वतःच्या सासूची बोलती बंद करायला निघालात. खोटंय का हे की माझाच काहीतरी गैरसमज झाला? खरं आहे पण यावेळेला कारणच तसं होतं. मला नाही ऐकायचं कारण. नेहमीच तुम्ही नियमांच्या विरुद्ध जाऊन जादू करत असता आणि तुमच्याकडे स्पष्टीकरण सुद्धा तयारच असतं. मला नाही ऐकायचं. अहो यावेळेला मी बरोबर आहे. हे पा तुम्ही बऱ्याचदा मला शिक्षा केलेली आहे. त्यावेळेला त्याची कारणं होती, मला मान्य. आता वळू नका. माझ्या सासूला वाचवण्यासाठी मला शिक्षा देण्याची गरज नाहीये. का? कारण खूप लबाड आहेत त्या. त्यांच्यावरती जादू करणं गरजेचंच होतं. आता समजा उद्या त्या गेल्या आणि तुम्ही त्यांच्या पापपुण्याचा हिशोब करत बसलात तर त्यांना तुम्ही नरकात सर्वोच्च स्थान द्याल. मग दुसरं स्थान? नाही नाही, पहिलं काय दुसरं काय? इतकं सहज नाही आहे एवढं कठीण स्थान मिळणं. मग तुम्ही त्यांना पहिले 10 मध्ये तरी स्थान दिलंच पाहिजे. नाही हो, त्यासाठी खूप क्रूर भयंकर लोक आहेत तिथे. आणि खूप रांग आहे हो तिकडे, खूप रांग आहे, गर्दी आहे. आमच्या सासूबाई पण काही कमी नाहीयेत. अहो त्यांच्यावरती 101 गुन्हे आहेत. पहिला गुन्हा सुनेचा छळ करणं. तोंड देखलं चांगलं बोलायचं, मागून वाईट बोलायचं. मूल होत नाही म्हणून सुनेला टोचून बोलायचं. असे अनेक गुन्हे आहेत त्यांच्यावरती. आणि जर समजा मी माझ्या सासूबाईंना त्रास दिला आणि त्याची शिक्षा तुम्ही मला देणार असाल ना तर ती मला मान्य नाही. त्यांना त्रास दिला म्हणून ही शिक्षा नाहीये. मग का करताय शिक्षा मला? मानवाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याची खूप मोठी चूक केली आहे, त्याची ही शिक्षा. कुठला संभ्रम? कोणाचा? सुलक्षणांना आनंदीच्या विरोधात बोलायला लागल्यानंतर त्यांचं नेमकं त्याच वेळी तोंड कसं बंद होतं याचा विचार त्या करू लागल्या आणि त्यातून त्यांना जे प्रश्न पडतील त्यासाठी ही शिक्षा. काय रमा, तुम्ही पृथ्वीवर कशासाठी आला आहात?
तुमचं कार्य काय हेच तुम्ही विसरलात. इतकंच काय तर तुम्ही माझ्या शिक्षणाला गांभीर्याने सुद्धा घेत नाही आहात. त्यामुळे यावेळी शिक्षा तुम्हाला नाही, तुमच्या लाडक्या आनंदीला होणार. अहो काय चित्रगुप्त महाराज, आनंदीला काही करू नका. चित्रगुप्त महाराज, चित्रगुप्त महाराज, चित्रगुप्त महाराज, चित्रगुप्त महाराज, आनंदीची यात काही चूक नाही हो. माझ्या चुकीची शिक्षा आनंदीला देऊ नका. चित्रगुप्त महाराज.